गड्या पोरायचे गात त्याला काय दळा लग्न जुटून राहिले बा. त्या वाटला पाहिनं बा लायना पाटलाची फिल्डिंग लावली बा. घरीच आणली डायरेक्ट सून. आता लग्न करते मोठा पाटील लायना पाटलाचं. पोरान मग आपला हात जगन्नाथ लग्नाची वाटच पाहिलं असतं धुरासले गो तुम्ही लग्नासाठी. ते जराशे माय बापाच्या कान कोरा घरी. त्याला सांगा म्हणा आमचं लग्न कधी त्याला मला झमकून पाण्याच्या मोठ्या पाटलानं वायरी घरी आणली. आम्हाला सांगून राहिला शानपणा तू या कधी करतो तू. तो काय बा मागणा पुढे फपोळला उडे वावर नाशीवर घर बांधेल नाही. कौलाचं घर आहे कोण देते आपल्याला कोण होते. आपण लग्नाला विचार डोक्या बाहेर काढलाय लग्न फगन नाही करणं आपल्याला. लग्न करणार मग आम्हाला काय नीतात लोक आहे आम्ही लग्न करायला की पोरी धरून राहिलो आम्ही रस्त्यानं. काय बोलतं गड्या तू. हिंबटल्या गोष्टी साऱ्या विषय कोण कोण राहील लग्नाचा त्याचं जुटून राहिलं जुटू द्या ना. तुमची कोण आग होऊन राहिली अटेसा. तुमचं मन कोण झुरून राहिलं की गावातल्या पोरे लग्न जुटून राहिले आपले कधी वर्षी. माणसाने विशेष काढू नये. मी काढतो काय विषय लग्नाचा नाही कुठेच नाही काढत मी. आपला हात जगन्नाथ आपण लग्नाचा विषय काढायला डोक्या बाई. बेकिरकिऱ्या माणसाच्या मनाला वाटते की आपले लग्न व्हा आपल्याला बायको असा 2 घास 3 प्रेमानं आपल्याला भरवा 2-3 लेकरं व्हा. आपले मन आहे ना. अजून चालत नाही भाऊ कोणी द्यायला तयार नाही ना. शेती म्हटली की लोक चमार उड्या मारतात. त्यापेक्षा लग्नाच्या काही फंद्यात पडू नका तुम्ही. तो विषय डोक्यातून काढून टाका. आणि फक्त आता मोठमोठ्या लोकांची लग्न होती. जो गरीब दुबा त्याचं लग्न होत नाही. आता मग एखादी सरकारनं स्कीम लॉन्च करायला पाहिजे तर पोराही लग्न होतील भाऊ. तसे तर काही होत नाही रणकेच मरणं आपल्याला. किरकिर आगळा तू बरोबर बोलून आला. सरकारनं खरंच एखादी स्कीम काढायला पाहिजे. 25 वर्षा पोरगा झाला रस्त्यावर पोरगी दिसली जाय घेऊन ले काय येईल अशी स्कीम काढायला पाहिजे. सोपी आहे का भाऊ पोरगी ने ना काही बोलून राहिला तू. आणि सरकार काल स्कीम काढी ते सरकार मध्ये बसेला त्याच्या का पोराचे लग्न राहिले का बाकी. त्याच्या पोराचे लग्न होऊन राहिले त्याला काय घेणं देणं आपलं. आपण मोरो ना इकडे पडा दगड नामदेव काय म्हणता. आईने पाटील दिसले का तुले. आई राजा नामदेव सकाळपासून काय माणूस दिसला नाही बा. कोकडे गेला काय माहित तो गडी. काय काम पडलं नामदेव तुम्ही थांबून राहिले त्या गड्याले तर तो विशेष नको काढू तू. आता काय काम पडलं तर हो माडोकचं खराब व्हायला बा मला थांबलो ते पहिले. आता तो कोकडे जायला काय माहित. गाव राजा हो तुम्हाला थांबलते. आज तुमच्या थांबल्याची पायरी लाईना पाडलाले. तुम्ही दिसत नाही बा लोकायले. आज तुम्हाला थांबला लागून राहिलं. मॅटर चांगलंच मला गंभीर दिसून राहिले. गंभीर फंबीर आहे बा. जाऊ दे आता तो विषय काही मी तुम्हाला सांगत नाही बा. साऱ्या गाव चिवची होते त्यापेक्षा बा मला त्याला थांबलो द्या. आता काय काम पडलं सिंदूरबा लाईना पाटला सोबत. तेच काही आजा फॅजान पैसे पाहिजे असतील ना बी नामदेव भाऊले म्हणून त्याला का नामदेव कोण राहिला. काय नामदेव भाऊ तर अच्छा चल तुऱ्या मारणार माणूस आहे. नामदेव भाऊ दोस्तो पोत्यानं पैशात नामदेव भाऊला काल याजान पैसे पाहा लागतात. तुम्ही काही बोलत राहता गड्या. मोठे काले बा आपल्याला काय डोक्याला ताप घेऊन राहिला. जाऊ दे आपल्याला घेऊन देत नाही काही. हो चॅनलला सबस्क्राईब करा बरं लाईक करा आणि आपल्या मित्राला व्हिडिओ पाठवा बरं आपला शेअर करा व्हिडिओ. शांता आली काय. ना बापा आली मी. तुम्हाला एक गोष्ट सांगणं होती बापा. मामानात काही ती गोष्ट राहून नाही राहिली म्हणून आली मी पटकन. पहिले बसून घे आणि मग सांग कोणती गोष्ट आहे. पाटील कसं आहे त्या दिवशी मी काही सांगलं नाही बा तुम्हाला. मी कसं तुमच्या भाषेसोबत बोलली आणि चालली गेली घरी. पण कसं मला तुम्हाला सांगायचं आहे ते तुमच्या भाषेले की नाही काहीच येत नाही बापा. भुजला पापडे फुटत नाही तिच्याच्यानं. नाही तिला पोया येत धड नाही भाजी येत आणि काहीच येत नाही बापा तिले. बापा तिला विचारलं की तुला नाश्त्यात काय येते पोहे येते की उपमा येते तर ते म्हणे मला ते काही येत नाही म्हणे. मॅगी येते म्हणे मला पास्ता येते बनवता. मग पाटील तिला सून करून तुम्ही काय उपाशी राहता का. तिला काही येत नाही तर ते तुम्हाला काय करून खाऊ घालीन हा प्रश्न आहे ना बाबा. पाटील मनात काही राहिलं नाही बापा. कसं तुम्ही ते सून करूच नका असं माझं मन आहे बा. मग तुम्ही काय आहे विचारता. तुझी गडबड अटी झाली का शांता. म्हणजे पाटील काय गडबड झाली अशी. मी तर तिला विचारलं बा खंडन काय काय येते काय काय नाही. तिने मला सांगलं बा असं असं म्हणून मी तुम्हाला सांगलं. थांब आता शांता तिलेच बोलव तुम्ही. रीना रीना इकडे बरं. काय मामा काय म्हणता. रीना शांताबाई आपल्या घरी जी आली बरं. स्वयंपाक कर बरं चांगला मस्त. वरण भात पोळी चांगली भाजी पिवर वांग्याची. हो मामा करते ना. आवडी ना तू तर त्या दिवशी मला मोठे म्हणास की मला हे येत नाही ते येत नाही भाजी येत नाही पोळी येत नाही आणि हे काय आहे बाई आता. हो मावशी मी मजाक केली होती त्या दिवशी. तुम्ही तेच मनावर घेऊन बसल्या काय. मावशी मला सर्वच येते. वड्या येतात करोळा येतात पापड येतात बिबड्या येतात सांड्या कुळल्या शेवड्या हे सर्व बनवता येते मला. त्या दिवशी तुझं तोंड तर उरलं नाही बापा. मला हे नाही येत आणि ते नाही येत. मी काय करून राहते तुला माझ्यासोबत एवढी खोटी बोलून राहील तू. मावशी अशीच मजाक केली मी. आता तुम्ही विचारत बसल्या हे येते काय आणि ते येते काय. म्हटलं आता मावशीची मजाकच घेऊ म्हणून मी कसं थोडी खोटी बोलली. असं असते का रे ना. मी तुला चांगलं विचारलं बापा हे येते काय ते येते काय तू डायरेक्ट नाही म्हटलं. असं नको करत जाऊ बापा. स्पष्ट सांगत जाय. खोटं नको बोलत जाऊ. खोटं बोलणं काही चांगलं नसते. तशीच सवय पडते मग. मावशी आता नाही खोटं बोलणार.
पा ही रिनीले खोडेल कामं करते तुला माहित नाही शांताबाई. मा पोराले मनोजले अकात केला तिथं. हा तो गोळी बी आता धाब्यावर जाऊन बसेला. तो म्हणते लवकरच करत ते म्हणते हिच्या बरोबर. सांगा आता कसं काय समजून सांगा आम्ही. बापा लाईने पाटील तर माघारी आलते म्हणत हे लग्न बापा कसे करून तुम्ही मोडून टाका म्हणत. त्या रीनाचं माय काही जमत नाही म्हणत बापा आणि तिला काहीच येत नाही त्या पोरीले. अजून लाईने पाटील काय म्हणत मा बाप म्हणत मागा झेंडू बाम बांधून देते बापा. शांताबाई तुम्ही जा सांगा मा बापाले. झालं बा मग आता हे कांड सगळं. तरी ना तुझ्यामुळेच झालं हे. तू एवढी खोटी बोलली तर. मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. प्रॉब्लेम माझ्यामुळेच झाला ना सर्व. मी सॉल्व्ह करते तो प्रॉब्लेम. ठीक आहे. हा तुम्ही दोघी जणी काही टेन्शन घेऊ नका. मी फिल्डिंग लावली ही नामदेवराव पाठवेला. हा पोराला समजून सांगेले आणि ते सरपंचाली मी आता फोन करून देतो. साऱ्या गावातली 4-5 लोक बोलवतो आणि त्याला समजून सांगायला लावतात त्याला. हो तसा आता तो कोणाच्याच म्हटलं ऐकणार नाही तो. काय बापा काय घोर झाला या रीनाच्या ना. आता इकडे पा की तिकडे पा. या मोठ्या पाटला बहुते घोरच झाला की नाही. काही घोर नाही शांता. जाऊ दे. हा निपटतो मी काय आहे. चल बरं रीना चल बरं रूम मध्ये. आता तुम्ही सांग तुम्ही काय आहे. मावशी चला ना. चाल बा मला 4-5 जणांना फोन लावा लागेल. आमच्या राहतात असं लोक थांबून त्याले. बा गंठन यंदा काही मेळ येते की तुझ्या लग्नाचा. यंदा असं जाते वर्ष. का तुझ्यासारखे लोक गात असल्या काच काही मा लग्न होणार आहे. मग तू काही पाहत नाही देखत नाही बाबा. त्या बुडेल सांग ना एखादी पोरगी पाहायची. द्या लहान माझ्या झमकून. आज तर होऊन नाही राहिलं. माय बुडे तुले कुठे पाहणार आहे. माय बुडीच तिला का लोकांना सांगू थंडीगार होऊन राहिली. बाबू आखरी छोटी दलाल पाहायला तर आम्ही ना त्याला 10,000 कबुली गेली. त्याची नाही मिळाला नाही माया. सांग ना तू. अरे झुंबर मग जसे ढोरेच दलाल आहे तसे मग पोरापोरीत बी दलाल आहेत काय. देतात का ते आपलं लग्न करून का रे. अबे बाबा त्या दलाल आहेत की नाही त्याच्यानं बी काहीच लग्न होता. असं माय झालं असतं. पण माय तुला माहिती आहे ते मॅटर व्हायला मागे केस झाली ती मामा वावर. त्यामुळे मा सारं माझं व्हायला ना. त्यामुळे हुकून राहिला मागे. मा मिळेन का तडीसा. मी द्यायला होतो मा बुडेल 10,000 रुपये. पण मला दिन का मादीन का लग्न करून तो दलाल. हो ना मा बुडील सांगायला लाईन बा मी त्याले. त्यानं हो म्हटलं तर मग तुला सांगेन मी. का बेले का तेवढा मेळ लावले का माया. म्हणलं झुरझुरून राहिलं का. भीतील टकरा मारल्यापेक्षा कसं बी असलं तर माणसाचं कसं लग्न आहे बा. 36चा झालो रे मी आता. पुढे काही दम नाही राहणार का मात. मग कसं होईन माय. कसं आता कसं होतं वय आता द्यायला लावा. त्या बुडील जमायला लावा जुगाड माया तेवढा. दलाल तर दलालच आपल्याला काही नाही करायला लागत ना. हो पाय तुम्ही काय म्हणते माय बुडीचा. काय गंठन हा नामदेव पाहिली का पोरगी. आणला वाटतं माझ्यासाठी संबंध आहे की तुम्ही ना. गड्या काय पोरीचा मेळ नाही राहिला. मला तू एक गोष्ट सांग बा. लाईने पाटील दिसली का तुले. मेराजा नामदेव मला काही दिसला नाही बा सकाळपासून लाईना पाटील. मी ना 100 रुपये उसने मागायचे लाईना पाटलाले. मिस्त थांबून राहिलं लाईना पाटलाले. दिसून येणं राहिला पाटील. भोक्षात जाऊन बसणार बा तू. झांबलता का माय पाय दुखून राहिले वाटेचा. कुकडे थांबणार गड्या तुले. कुकडे तू बसेल. राजा नामदेव हो तुम्ही इकडे तिकडे थांबून राहिले. फोन लावा ना. फोन लावला की झटकन समजते कुठे माणूस. तर पागल इगल समजतो की डोक्यावर पडेल समजतो. मला समजत नाही का ती गोष्ट. फोन लावा लागते म्हणून. बाबा आम्ही 10 नाही 100 फोन लावले आहेत लोक. फोनच नाही लागून राहिला ना. म्हणून तर थांबून राहिलो मी. काय अर्जंट काम पडलं तुम्हाला की बंद गाव थांबून राहिले तुम्ही. 100 फोन लावले. काय होती एवढी अर्जंट गोष्ट. भाऊ काय सांगू तुले. आता आम्हाला माहिती आहे काय तर. जाऊ दे बाबा तुम्हाला सांगायला ऐकायचा विषय नाही तो. जाऊ द्या. येतो रे बा आम्ही. फालतू तुझी हागत पै आली मा मागं. घेणं देणं मी हाव म्हटलं मोठ्या पाटलाले. फालतू झांबला लागून राहिला. सारं हुंगा लागून राहिला. इकडे आहे का तिकडे आहे का. याला विचार त्याला विचारते. मायाला कुकडे जाऊन बसलं काय म्हणजे काटतं. काय काम पडलं बा नामदेव राहिली. काय माहित गळा काय काम आहे. माणूस तो कोणाला झांबलत नाही बा. हा माणूस या माणसाला झांबला लागते. आज कसं काय झांबून राहिला माणूस. काही ना मिळातलं काम दिसते मला. हो काही ना काही आहेच गेम. बरं जाऊ बरं याच्या मागं मागं काय करते माणूस पाहू बरं. काय फटाका माला रे गळा. काय फुलझडी आहे. होय फुलझडी. अरे फत्रा काय म्हणून राहिला तू. फुलझडी लागली तुझ्या पाटलाच्या नांदी. चाल ना तू माझ्याबरोबर. काय कशी हवा करतो तू इथं. काय त्याच्यात काही दम नाही. चाल तू माझ्याबरोबर. ना तुझ्या बरोबर रोज डे साजरा केला असेल तर ना तुला प्रपोज मारला असेल. त्याच्यात दम नाहीये. तू माझ्याबरोबर चाल. तू तुला सारी दुनिया दाखवतो मी. चाल तू माझ्याबरोबर. अरे दुनिया दाखवतो का रे तुम्हाला. हो ना दुनिया पाहिलंच नाही मी ना. चाल ना मग चाल ना. कोणाची वाट पाहून राहिला. चाल बरं लवकर. काय पोरगी तर काही फ्री आहे गड्या. होच म्हटलं डायरेक्ट की ना चाल मग. अन्न मग एखादी मोटरसायकल घेऊन जाणे इले. होतं म्हटलं का आपण इले न्याव कुठे रे बा. ते तू पाय बा कोकळे न्या जातं. आपल्याला काय बाबा सूर्या डवले डावले माहीत. आता हे हिरोईनले ओकळे नेशील तू. हे ते कोपऱ्या कापऱ्या. इले तर चांगलीच पाहिजे. अरे काय विचारात पडला तू. चाल ना कुठे चालतात झटकनी. उशीर नको करू बा. चाल लवकर. नाही तर मग कसं बा तुझ्या दम अटीत जिरून जाईल ना. तिकडे काही कामात नाही पडणार. चाल लवकर.
हे बाबा नाही ही तर दमाची गोष्ट करून राहिली गाड्या. हा नक्की याला करंटवर काम यायला गाड्याचं पाटलाच्यानं काही झालं नाही. हा इले न्यास लागते गाड्या इले. मग लवकर कुठे नेत झटकनी आपल्या इच्या नको कुठे न्याय लागते तर ते तू तू तुझे उपाय. तर मग काम मागे पुढे पाहून राहिलो का चाल झटकनी. पैदल येऊ का रे बा तुझ्या मागे आता काही गाडी घोडा लागेल की नाही. तोटीचा फक्त 5 मिनिटं थांब आता आणतो गाडी. बस नामदेव भाऊले गाडी मागून आणतो थांबतो 5 मिनिटं. कसं रे बापा सारा का उसनवारीच कारभार आहे का आपला स्वतःच काही नाही काय. ना मोटरसायकल घेणार होतो ना मी दिवले झालं माझ्या फिक्स पण सोयाबीन ना धगा दिला ना म्हणून तो गोड झाला. आता आणतो मी गाडी बस गाडीवर बसली चालले आपण. अरे काय तोंड्या शिपतर आहे हा तुझ्यासोबत प्रेमाने बोलून राहिले तर झाडावरच चढून राहिला बापा. काय मिट्टू आणि गोड गोड बोलून राहिला रे. चाल म्हणते फिरायले नाही तर तुले फुकट्या पण येतं गाडी तर नाही रे तुझ्याजवळ. चालला मोठा उसनवारी करायला हा स्वतःच काही नाही चालला मोठा पोरी फिरवायले पटवते तो पोरी. हे काय बोलून राहिलो तू. जाय आरशात पाय स्वतःला विचार काय बोलून राहिला तू पोरी सोबत. तर एवढं तर भान नाही तुले. का माल आहे म्हणते तो असा माल आहे तसा माल आहे चालतं का इकडे तिकडे. हा तुले काय काय पोरी काय अशात दिसतात का रे रस्त्यात. हा ज्याला त्याला हे करतात धंदा आहे का रे तुझ्या. हा मला म्हणतात पाटलात दम नाही माझ्यासोबत चाल तुला घेऊन पाहिलं का त्याला. हा गड्या हे तर काही बोलायला निघली गड्या पोय उठून काही खरं नाही बरं. सँडल काढून मारीन आपल्याला आता हे पाटलाला सांगितलं की बस आपल्या ढुंगण्या साईडच उडतात. मग हे तर पुरं खतरनाक कामार बा देशी गावठी तर मिक्स आहे. निघून काय तोंड्या काय थुतर पाहून राहिला माया निघटून लवकर. चाललो अरे बरं झालं पाहिजे चपलाने मारले आपल्याला. होत लगा तू बोगस हात रे बापा कोणाला पकडतले का. कसे येतात गावातले अरे गैरे नत तू खैरे. मी काय काय सोपी दिसून राहिली का रे तुम्हाला झाबरे. गड्या मोठ्यानं तर काही जमवलं गड्या. सायाची पोरगी आणली डायरेक्ट घरी भाशी. काय करीन कोणती हिरोईन भेटते पोराले. बरं सगळ्यात आपलं पोटाला का लय चॅप्टर आहे रे बा. जागच्या जागीच मेळ आणला बा त्यानं. लगेच सायाला पटवलं बिन बघ सायाची पोरगी घरी आणली आणि पोराची पोरीची बापा मिली भगत करूनही दिली. पाय बाय कसा आहे तर हुशार गडी. रघुले हुशार आहे तो. 100 एकर जमीन राहिला का तो. ते पोरगी कासाठी आणली माहिती घरी. पोराचं आणि तिचं पट्टी की नाही हे पाहायला आणलं त्यानं. हा आणि त्याचं त्या पोरीचं पोराचं जर पटलं की नाही मगच लग्न लावून देईन तो. तसं नाही लावून दे. त्याचंही बरोबर आहे ना. पहिले याच्यात कार्यक्रम नाही फसला का त्याच्या मोठ्या पोरा याच्यात फसला ना. हा ते तर वागवायला तयार नाही. ते तर हिस्सा घेऊन उठून पोहून गेले पुण्याला राहायले. गावात राहत नाही म्हणत. पाय बरं ते उदसा आणली त्यानं करून तर झाला की नाही फाट पडला की त्याचा. हा असा घोर होते म्हणून मग तोही कलाकार आहे ना. त्यानं अशी शाळा लोळली मग शक्कल मोठ्यानं. देवा त्याचं तो पाहिजे आपल्याला काही नाही करायला लागत. काही घेणे देणं नाही. आपलं पाय आपण काय तो. ओ बुडे बा तो लायना पाटील दिसला तुम्हाला. आज काय आला ना तू इकडे चक्कर मारायला. काही दिसला नाही बा. पुढे थांबलो रे बा लायना पाटलाले. सारा गाव फिरून राहिलो बा पण अजून दिसून नाही राहिला. कुकडे गेला कोणा नयात जाऊन बसला काय माहित. हा विचारलं तर कोणी म्हणजे आम्हाला दिसलाच नाही माहितच नाही. काय बा आता कुकडे थांबला मी. काय झालं काऊन थांबून राहिला तुझ्या लायना पाटलाले. बापा ते मोठ्या पाटलांना मामाने झंडूबाम लावली ना हो. तो गडी म्हणते मी लग्न करत नाही म्हणते. ते पोरी मला बसत नाही म्हणते. मोठे पाटील म्हणतात गड्याचे त्या पोरीसोबत झमकून दे. तू काही कर त्याला कसंही पाय काय करणं आहे तुले तर समजून सांग म्हणते त्याला. मूर्ख आहे गाड्या सायाला. पहिलेच तर पोरायला पोरी भेटून नाही राहिला. इकून तिकून मोठा लाईन लावली सगळ्यात त्या सगळ्यात. याला करायला काय झालं सायाले. तर काही फॉल्ट तर नाही रे गड्या. हा तसा बी म्हणायला असा चढ नाही तो संबंध राहते. नक्की याच्यात काही ना काही फॉल्ट आहे गड्या. तिसरा पाय काम नशीन करत याचा. तुम्ही काही बोलता राजा बुडे बा. असा काही विषय नाही तो दुसराच विषय आहे त्याचा. बाबा लग्नाचा विषय काढला की पोरे घर निघतात बाबा लग्न करायला. आणि हा वेळी नाही म्हणून राहिला. मग याच्यातच काय ना काही फॉल्ट असेल ना. त्याचा बाबूराव काम नशीन करत नक्की सांगतो तुम्हाला. हो काही तर काही फॉल्ट आहे याच्यात. मी तर तेच म्हणून राहिलो ना तुम्हाला. हा नक्की या पोऱ्यातच काहीतरी फॉल्ट आहे. याचं जमत नशीन करा काही ना काही. याचं होकलं काहीतरी हिंद्यान होकेला याचं. म्हटलं का हे बुडे तर येला वेळच लावतात बा. याच्यात उभं राहिलं की बसला मॅटच होणार. चला बुडे बा येतो बा मी. हा तुमचं चालद्या बापा गप्पा काय आहेत बाबूराव तिसरा पायन काय आहे तुमचं तर चालले. मी जातो बापा. रामदेव थांब ना. हो बापा मी नाही थांबत. माझं लय कामात बापा. कामं पडेलात ना उरा. यानं तर तिसरीच खबर आणली गड्या. खरंच असेल काय रे असं. लागीन गड्या शहानिशा करा लागेन याची. हो थांबतो याचा बजेट पाहायचं मी काय तर. याला आणतो मी लाईनवर आणतो थांबतो. हा याला पाचतो काहीतरी माझ्या मी. बाप्पा तुला कसा अनुभव आहे बा. एक्सपिरियन्स मोठा आहे तुया. काय काय गुंपील सांगतं का बा. पाहिजे बरं. कसा जरा सांग माल कसा डिसूड व्हायला बरतो. का तू काही बोलतं का काय.
कुंपीचं वय काय, त्याला नाही पाटलाचं वय काय, काही कोकडी जोडत राहायचं का बाबा? हे काही नको बोलत जो. चाल बा, हात पाहू काय कुकडी गेला हलाय ना पाटीलचा. हो चाल चाल. द्या बरं थांबा चुना पुढे द्या बरं. अरे नको दाय, नको तशी तर देतो रे बा. उदार नाही आपल्या जो बंद केला आपण ते. द्या घे ना पैसे तुमचे. मी काय गद्यावर वाकायला टाकला राजा, तुम्ही असे बोलता की बस राजे हो. काय राजा नान उठले तुम्ही, एक तांबाखू चुने पुढे तर मागून राहिलो. द्या लोक झटकनी. उदार न्यायच्या अगदी गोड वाटते. आता मी एवढंच म्हटलं की नगदी आहे की उदार आहे, तू म्हणतो गद्यावर वाका टाकला तर हे बोलायची पद्धत आहे का? राजा सरपंच मातोंडा तू द्या ना एक तांबाखू चुने पुढे द्या ना. हो द्या ना तांबाखू चुने पुढे द्या ना. थांब ना जरा, फोनवर बोलून राहिलो ना, एवढी समजत नाही का तुले? हा बोला पाटील. सरपंच तू आपल्या घरी ये बरं, लवकर लवकर ये तू. काय काम होतं पाटील? फोनवर काही झेलप्या झालो नको, तुला बोलवलं ना, लवकर ये तू. बरं आलोच ना पाटील. मायला काय आहे पाटला आता, मागेच फुसकूट लावलं. धंदा राहू द्या, दुकान बंद करा जा चटीचा. काय आहे काय माहित आता. हो द्या ना बा, काय विचार करून आले. द्या तांबाखू चुने पुढे द्या मला. माझी उदाहरण राहिला एक तिकडे. उदाराचं उदार आहे का, घाई बोलतीये तुला साऱ्या दुनियाची. सरपंच काय म्हणत पाटील? आणि बा घरी बोलवलं ते ना, काय आहे काय माहित बा. चला बरं समाधान बघ, पाहू बरं काय आहे तर. चला चला सरपंच पाहू काय आहे. बा पोराची आपल्या गावात खपाखप लग्न तुटून राहिली बा. आपल्या गावातला मोठा पाटील काही कलाकार आहे बा. सायाचीच पोरगी आणली डायरेक्ट घरी पोरासाठी. वाटते द्यायचं झमकून राजा, यायचे सारे जमून राहिलं. मा पोऱ्याचं कसं होईन काय माहित बा. मला पुरं टेन्शन पडलं राजा पुढे बा. तू येत असं माय, मा पोऱ्यासाठी मी पोरगी पाहून राहिलो. पोरीवाल्याला फोन केला की पोरीवाला म्हणते नाही बा तुमच्याचं काही नाही, आम्ही पोरगी कशी काय द्या. पोरीवाले असे चगळे राजा. आता माझ्या घरी काही कमी नाही बा, 15 एकर जमीन आहे, घरदार बांधेला. तरी नाही म्हणतात मामा पोरेले. पोराची हाईट कमी पडते ना, पोरी झाल्या उच्च्या आणि तुझ्या पोरगा झाला लहान, म्हणून तो घोरून राहिला तुया. म्हणून तुझ्या पोराला नापसंत करतात ना पोरी. दघोळ होते ना ते. कसं तुझ्या पोराच्याच लेवलची तुला पोरगी पाहा लागेल. कुठेच पहा बा आता 3 फुटाची पोरगी. काय राजा नक्की महापोऱ्या तर मुंजाच राहते राजा. काही पोरगी भेटत नाही त्याला. तुला होकल्यान बे होता बरोबर त्याला लांबवायला पाहिजे तुला. असा मस्त ठुनील बांधताना हा वरता हात पाय द्यायची बरोबर लांबला असता तो. तुला हुकलान गेम सारा, म्हणून तो असा बटुकलाच राहिला. जागच्या जागेत चिटकला तर जमीनले. मला माहित आहे का ती 1.5 फुटाचं होईन म्हणून. आता मी उच्चा, माई बायको उच्ची आहे. हे कोणावर गेलो काय माहित बा. ही घुसकत झालं निकट टेंबरू. नाही तर देणं बे सर्कस मध्ये पाठवून तुझ्या पोरगा डुबऱ्या डॉन आपस सर्कस मध्ये पैसाही कमवतील सारच होते त्याचं. लग्न करतात ते लोक. त्याच्याचं पूर्वी असतात तेवढ्याला उशा खुशा. पागल झाले का? 15 एकराचा मालक आहे तुम्ही काय सर्कस मध्ये पाठवू काय? मी काय सर्कस मध्ये पाठासाठी पोऱ्या पैदा करायला काही बोलता राजा बुडीबा तुम्ही. मग तू ये तू पाहिजे बा, ते आपल्याला सांगू बा. त्याचं लग्नाचं गरान आपल्या जो गायचंच नाही. तू ना मास्त माझ्या धुतल्याने जाऊ तू कुठे धुमी. सर्कस सांगा तुले तू डायरेक्ट मार भडकतो बापा. 15 आणि 50 एकराचे मला बदला लोक नाही होत त्याचं. उसकताय किटकुल. बापा एवढी घोन चर्चा चालू बाबा. दोघं आहेत चांगली जोर जोर आवाज येऊन राहिला. अरे काय बरोबर लाईन पाटील दिसल्यात मला. एवढा काही दिसली नाही काऊन काय आता काय म्हणतो बा अर्जंट काम आहे मला. दिसलेच नाही तर सांगा. एवढा नामदेव काही दिसला नाही एवढा तोडी. कुकडे गेला काय माहित हा बवारा. सारं गाव थांबवलं मी दिसून नाही राहिला. कुकड्या काय माहित कोणा कोपऱ्यात दबेला आहे. मोठ्या बाटल्याने मोठी झेंडू बाम लावली मा मागं. आणि मी हो म्हटलं फालतू झेंडा देण्याला बंद. गाव हुंगा लागून राहिलं मला. लांबला लागून राहिलं. काय म्हणतो मले पाहतो बा. आपा बुडे बा काय चॅप्टर आहे नाम्यात सांगितलं नाही काय काम आहे तर. यायची लुप्ती लुप्तीच असते ना रे. ते कोणती आपल्याला गोष्ट सांगतायत काय ते मुत्ते जागा विचार करू नको. चला बोल. वावरात येऊन बसा लागून राहिलो. मा बुड्याने मोठी झेंडू वाहून ठेवला घरी. तर पोरगी काय आणली काय माहित. फाडोक सगळा बेली घेणं दे ना. मा बुड्या अगो कामं करत राहायचं ना. काही गरज नव्हती ना. मी काय लग्नासाठी थैथ नव्हतं झालं तो वा. आता राहिला म्हणाल मला एकटं घुऱ्यासारखं वावरात. म्हणजे कोणीच नाही. बोला चालेल नाही. कमून नाही राहिलो तिचा. घरी गेलो तर ते मागं लागते बोला घेणं देणं. असं म्हणत तसं म्हणत घ्यायला का तिथंच आहे का आपण दिवसभर. का मेळासारखा वावरात येऊन बसला बाबा तू. मी तुला बंद गाव थांबून राहिलो. फोन लावतो तर फोन उचलायला तयार नाही. तुमची काय गुंडी अटकली होती. मला फोन लावून राहिले तुम्ही तर काय होतं माझ्याबरोबर काम तुमचं. काही काम नाही बापा. त्या बुड्याचा टिपरू लावून राहिला तर बुड्या मामांग त्याला थांबून आण म्हणून. तुला का मग बुड्याने इकडे लाईन लावली बाबा नामदेवरावकडे. हा तर मला आता शिशीर उतरवतेस नक्की. हे बलाच बांधणार मागं या माहिले का मी काय करावं आता. माझ्या डोकं चालून राहिला आता. अबे तू काऊन हुकेलपणा करून राहिला. इकडे वावरात येऊन बसला एकल घोऱ्यासारखा. बंद गाव थांबला लागलेलं का मला तुले. काय असं चालू आहे रिकामी काम. काय सांगू नामदेव भाऊ तुम्हाला. आता माझ्या कर्माची कथा मला माहित आहे. मा घरी मा बुड्याने ते झेंडू बाम आणून ठेवला घरी. पागल केस. तिच्या जो गेलो की बस इकडे चाल म्हणूस तिकडे चाल म्हणूस. हे दाखव मला ते दाखव मला. वावरातचा ढमुकचा त्या मायाला मी पिसाट झालो सारा. म्हणून इकडे येऊन बसलो बाबा.
बाबा ते पोरगी चांगली आहे बाबा, ते काय झेंडू बाम आहे काय, सुशिक्षित पोरगी आहे ते. तू काही बोलतो बा. ची सुशिक्षित फुशिक्षित अडाणजोड आहे ते. एबीसीडीच्या वर काही येत नाही तिले. वावरा झाली म्हणते ऊस कुठून येते, गाजर कुठे लागतात, भेंडो कुठे लागतात, भुईमुंगा शेंगा कुकडे असतात, कांदा कसाच लावतात, ते हा मायले केळं कुठे येतात, तू केळंच पाहिजे मला, अशी मॅटासारखी काही बोलते ते. पागल आहे ते पोरगी. ते काय बांधता का बा मागे गळ्यात, मी नाही करत तिच्या बरोबर लग्न. बा तुम्ही मांबई नाही, तुम्ही मजा घेत होती बाबा, ते अडपटा तुला समजत नाही अजून. हुशार पोरगी आहे, तिला सारच वावरातलं नॉलेज आहे, बेसी ऍग्री आहे ते बोंगे. तुला काय माहित आहे अजून. स्वयंपाकात सुग्र नाही ते, मी तिच्या हातच्या पूर्ण पोळ्या खाऊन आलो. काय माहित आहे तुला अजून. तू अजून तिच्या हातचा स्वयंपाकच खाल्ला नाही बाबू. तू तिच्या हातचं जेवण करून पाय, मग समजते तुला काय आहे. बोटं चोकत खाशील तू. काही नका फेकून आता, त्या सडेल शेवेशिवाय दुसरं काही येत नाही माझ्या मॅगीच्या. 2 वर्षाचा पाकिट पॅक करायला की 3 वर्षाचा, दुसरं काही नाही येत तिले. खोटंच वाटून राहिलं. अरे खरं आहे, पूर्ण या पोळ्या खाल्ल्या मी त्या पोरीच्या हातच्या. अरे अशी स्वयंपाक करते गड्या, मी बोटं चोकत खाल्ली. मी पूर्ण पोळी कधीच नाही खात, पण तिच्या हातचे मी एवढी प्युअर राहिली की बस काय सांगा तुला. म्हणता बा मला नाही विश्वास तिच्या. चाल बरं चाल, तुला प्रूफ करून दाखवतो मी, चालतो माझ्याबरोबर. प्रूफ करून दाखवा की प्रूफ करून दाखवा. मी तिच्याबरोबर लग्न करत नाही. ते झंडूबाम मा गळ्यात बांधू नका. खरं सांगतो मी, नाही कुठे पोहून जाईन मी. हा आता जरी वावरात येऊन बसलो मी. फक्त घरलोक चाल, गावात चालतो. हा चाल चाल माझ्यासोबत चालतो. तेव्हा मी तुम्हाला डबल एकदा सांगतो, ते पोरगी जर मा गळ्यात बांधली तर मी कुठे जाईन तुम्हाला दिसणार नाही डबल. तुम्हाला सांगतो मी. हो मग पाहू बांध्याचं गिंद्याचं, चाल पहिले गावात चालतो. नामदेव तुम्ही म्हणता ना तर मी येतो. काय पाटील काल बोलवतो एवढं अर्जंट तुम्ही ना? काय गड्या आम्हाला काही समजलं नाही बा. फोन लावला जुनं गड्या लवकर ये, बस झालं एवढा बोलला बस ठेवला जुनं फोन. काय होतं काय मी ना काय बोलायला सांगू मी तुम्हाला. या मनोजले समजून सांगा बा, कसं मा सायाची पोरगी आहे, 1 नंबर टाप आहे, शिकेल चांगली, वेल एज्युकेटेड आहे पोरगी, बीएससी ऍग्री होईल आहे. ते हा गडी म्हणते मी लग्न करत नाही म्हणते तिच्या बरोबर. काय नाही पाटील करायला काय हरकत आहे बा. हे तर सोन्यान पिऊ आहे, आपण शेतकरी आहे, पोरगी बीएससी ऍग्री भेटून राहिली. मस्त आहे ना हे टाकान करून. मस्त होऊन आली तिला डोकसं नाही, मेंदून खाली येते, मेंदू नाही तिच्या तोय. हा काय भयाड पोरगी आहे, तिला काहीच येत नाही, काही समजत बी नाही तिले, उमज नाही काचे काहीच नाही तिले. हा पोरी इकडे लेख लग्नासाठी तरचून राहिले आणि आली भेटून राहिले बा लायण्या पाटलाले, तर हा करून नाही राहिला. दगडू मोठ्या पाटलाने का आपला जुगाड द्यायला पाहिजे समोर. मी तर एका पायावर कडू दिला का तिले. हा असे डोक्यान खाली, पण बायको तर भेटून राहिली, तशी रणकी रंग राहिला ना आपण. बर हे गोष्ट कशी आहे माहिती आहे काय, चेनी आहे तो दात नाही, दात होतो चेनी नाही, असं काम आहे भाऊ. हा याले भेटून राहिले तर हा करून नाही राहिला ना, आपल्याला भेटत नाही तर आपण वय करून राहिलो लग्नासाठी. तुझ्यात काही फॉल्ट गिल्ट आहे का, काही प्रॉब्लेम आहे का तुले? तर म्हणायचा अर्थ काय आहे, फॉल्ट कायचा फॉल्ट? एवढी सोन्यासारखी पोरगी भेटून राहिली, हा गावातल्या पोरीची लग्न होऊन नाही राहिले, ते थे करून राहिले लग्नासाठी. हा तुले तर हातासारखी पोरगी भेटून राहिली बापा, दिशाली गोरी गुमट्या सुंदर आहे चांगली, तू नाही म्हणून राहिला म्हणून तो म्हणून राहिला, त्याला डाऊट आला. करून टाका ना पाटील, पहिलेच तर भेटत नाहीत पोरायला पोरी. करून टाका ना, परिस्थितीला बिघडेल आहे बरं. परिस्थिती गेली चुल्यात, मला ते पोरगीच पाहिजे नाही, मी तिच्यासोबत लग्नच करत नाही. डोक्यानं खाली येतील, काही समजत नाही, भेंड्या कुठे लागतात, वांगे कुठे लागतात, तिला अक्कलच नाही काही. ना त्या पोरीत काहीच पाहिलं नाही अजून. हा फक्त तिच्या बरोबर राहिला, आता ते करते याच्यासोबत मजा मस्ती. ते पोरगी एक तर याची मांबई ना, याची मजा घेते, ते पोरगी मजाक करते. या बयाला समजत नाही आपली मजाक करून राहिली, काय करून राहिली. अरे ती एवढी हुशार आहे की बस. काय सांगा तुम्हाला, ह्या नामदेवरावली विचारा. मित्रांनो उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका बरं व्हिडिओ. मित्र नक्की आपल्या मित्रांना शेअर करा बरं व्हिडिओ.